मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओत पाठ 8 एक होता कारभार हा इयत्ता 8वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ आहे. त्यावर आपण प्रश्न व उत्तर सोडवणार आहोत. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. Write in the comment box if you want any more videos on any subjects. Lesson reading and poem reading is already uploaded on the Excel Tuition Goa Board channel. So let us start. चला सुरू करूया. सुरुवातीस शब्दार्थ पाहूया. परिपाठ म्हणजे नित्यनेम, शिंतोडे, थेंब, छाननी, बारीक तपास, प्रतिसाद, मान्यता, संमती, अविश्रांत, न थांबता, चढाओढ, स्पर्धा, माफक, योग्य, आश्वासन, वचन. या पाठात काही वाक्प्रचार आलेले आहेत. त्याचे अर्थ पाहूया व वाक्य तयार करूया. वाक्प्रचार. हात देणे, मदत करणे. सरकारने ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना हात देऊन त्यांना वाचवलं. दुसरा वाक्प्रचार आहे जमीनदोस्त होणे म्हणजेच नष्ट होणे. वीज पडून 2 मोठे वृक्ष जमीनदोस्त झाले. वास लागणे, माहिती मिळणे. चोराच्या लपण्याच्या जागेचा वास लागताच पोलीस तेथे आले. आता पाहूया प्रश्नोत्तरे. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. पहिला प्रश्न आहे मॉन्टगोमेरी जवळचे चर्च का रंगविले नव्हते? उत्तर. मॉन्टगोमेरी जवळचे चर्च पैशांअभावी रंगविले नव्हते. आता पाहूया दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा. डॉक्टर कार्वर यांच्या संशोधनातून कोणत्या रंगाचा पुनर्जन्म झाला? उत्तर. डॉक्टर कार्वर यांच्या संशोधनातून एरवीच्या गडद निळ्या रंगापेक्षा 70 पटीने अधिक गडद निळ्या रंगाचा पुनर्जन्म झाला. प्रश्न तिसरा. डॉक्टर कार्वर यांनी कोणत्या गोष्टीला नकार दिला? उत्तर. डॉक्टर कार्वर यांनी कोणा एकाच्या किंवा स्वतःच्या फायद्यासाठी आपलं नाव वापरू देण्यास नकार दिला. हे झाले पाठ्यपुस्तकातील प्रश्न. आता पाहूया अधिक प्रश्न. प्रश्न पहिला. प्राध्यापक कार्वरांचा नेहमीचा परिपाठ कोणता होता? उत्तर. प्राध्यापक कार्वरांचा पहाटे 4 वाजताच उठून लांबवर फिरायला जायचा नेहमीचा परिपाठ होता. प्रश्न दुसरा. विचारमग्न कार्वरना काय दिसलं नाही? उत्तर. विचारमग्न प्राध्यापक कार्वरना समोरचं चिखलाचं डबकं दिसलं नाही. प्रश्न तिसरा. फिरून परत येताना प्राध्यापक कार्वरावर कोणता प्रसंग ओढवला? उत्तर. फिरून परत येताना प्राध्यापक कार्वर चिखलाच्या डबक्यात घसरले व कपड्यावर चिखलाचे शिंतोडे उडले. प्रश्न चौथा. निळ्या रंगाची विशेषता कोणती होती? उत्तर. निळा रंग छान होता व हा रंग धुवून देखील हटत नव्हता. प्राध्यापक कार्वरनी पक्के रंग कसे बनवले? उत्तर. मातीतून काढलेल्या रंगद्रव्याची बारीक पूड, तेल, पाणी इत्यादीच्या मिश्रणाने प्राध्यापक कार्वरनी पक्के रंग बनवले. प्रश्न 6. प्राध्यापक कार्वर मॉन्टगोमेरी गावात का गेले होते? उत्तर. प्राध्यापक कार्वर मॉन्टगोमेरी गावात तेथील गोऱ्या शेतकऱ्यांच्या विनंतीवरून शेतीविषयक चर्चा करण्यासाठी गेले होते. प्रश्न 7. सभेचे ठिकाण कोणते होते? उत्तर. एक अर्धवट बांधकाम झालेले चर्च सभेचे ठिकाण होते. प्रश्न 8. डॉक्टर कार्वरनी गावकऱ्यांना कोणतं आश्वासन दिलं? उत्तर. डॉक्टर कार्वरनी गावकऱ्यांना चर्च रंगविण्यासाठी उत्तम रंग पुरवण्याचं आश्वासन दिलं. प्रश्न 9. चर्चचा रंग पक्का कसा होता? उत्तर. चर्चचा रंग पाऊस पडला, वारा आला तरी त्या रंगाला चीर नव्हती अथवा पापुद्रा नव्हता असा तो पक्का होता. प्रश्न 10. शाही निळा रंग केव्हापासून नाहीसा झाला असं मानलं जातं? उत्तर. प्राचीन इजिप्त संस्कृतीबरोबरच शाही निळा रंग नाहीसा झाला असं मानलं जातं. आता पाहूया मोठे प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तर प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात लिहा. प्रश्न पहिला. डॉक्टर कार्वर यांच्या कपड्यावर चिखलाचे शिंतोडे कसे उडाले?
उत्तर डॉक्टर कारवर यांचा पहाटे 4 वाजता उठून लांबवर फिरायला जायचा परिपाठ होता. एके सुप्रभाती आपल्या निसर्ग देवतेला भेटून परतत असताना विचारमग्न प्राध्यापक कारवरना समोरचं चिखलाचं डबकं दिसलं नाही. त्यात त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या कपड्यांवर चिखलाचे शिंतोडे उडाले. प्रश्न दुसरा. मॉन्टगोमेरी जवळचे चर्च कोणी व कसे रंगविले? उत्तर मॉन्टगोमेरी जवळचे चर्च प्राध्यापक कारवर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी रंगविले. गावकऱ्यांना चर्चकरिता उत्तम रंग पुरवण्याचं आश्वासन दिल्याप्रमाणे प्राध्यापक कारवर एके दिवशी एका खटाऱ्यात रंगाची भांडी व आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन आले. नंतर डॉक्टर साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी ते चर्च झकासपैकी रंगवून टाकले. स्टुडंट्स काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. आता पाहूया लार्ज क्वेश्चन्स, मोठे प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 5 ते 6 वाक्यात लिहा. प्रश्न पहिला. डॉक्टर कारवर यांनी पक्के रंग तयार करण्यासाठी कशा प्रकारे संशोधन केले? उत्तर चिखलाच्या मातीतून प्रयोगशाळेत काम करून प्राध्यापक कारवरनी गडद निळा रंग शोधून काढला. त्यांनी आपले संशोधन चालूच ठेवले. रात्रंदिवस प्रयोग करून मातीच्या नमुन्यांची छाननी करून त्यांनी अनेक रंगद्रव्ये अलग काढली. त्या रंगद्रव्यांची बारीक पूड, तेल, पाणी इत्यादीच्या मिश्रणाने त्यांनी त्यापासून पक्के रंग बनविले. नंतर त्यांनी ते रंग लाकूड, कॅनव्हास इत्यादीवर फासून त्यांची परीक्षा केली. प्रश्न दुसरा. प्राध्यापक कारवरनी निसर्ग देवतेला धन्यवाद का दिले? उत्तर एके दिवशी प्राध्यापक कारवर नेहमीप्रमाणे पहाटे खुल्या निसर्गात फेरफटका मारून परतत होते. ते विचारमग्न स्थितीत असल्यामुळे त्यांना समोरचे चिखलाचे डबके दिसले नाहीत. त्या डबक्यात त्यांचा पाय घसरला आणि अंगावर चिखलाचे शिंतोडे उडाले. त्यांनी हात रुमालाने शिंतोडे साफ करायचा प्रयत्न केला. चिखल निघाला, पण डाग हटून बसले. रुमालही रंगून निघाला होता. तो छान निळा रंग होता. रुमाल धुवून देखील रंग हटेना. सृष्टीदेवतेने त्यांच्यापुढे रहस्य उकलून ठेवले होते. याच कारणे प्राध्यापक कारवरांनी निसर्ग देवतेला आपलं कोडं सोडवल्याबद्दल धन्यवाद दिले. प्रश्न तिसरा. रंगाचे उत्पादन करणाऱ्या मंडळींना डॉक्टरांच्या नव्या रंगाचा वास लागताच त्यांनी कोणते प्रयत्न केले? उत्तर डॉक्टर कारवर यांच्या अविश्रांत संशोधनातून शाही निळा रंग निर्माण झाला होता. याचा वास रंगाचे उत्पादन करणाऱ्या मंडळींना लागताच त्यांच्यात व्यापारी पद्धतीने तो बाजारात आणण्यासाठी चढाओढ लागली. डॉक्टरांशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. एका धोरणी उत्पादकाने डॉक्टर कारवरांचे नाव आपल्या उत्पादनाला देण्याचे प्रलोभन पण दाखवले व त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळेल असं सांगितलं. प्रश्न चौथा. डॉक्टर कारवर आयुष्यभर कशासाठी प्रयत्नशील राहिले? उत्तर डॉक्टर कारवरांनी सर्व उत्पादकांच्या प्रलोभनांना ठामपणे नकार दिला. आपल्या उभ्या हयातीत कोणा एकाच्या किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचं नाव त्यांनी कधीच वापरू दिलं नाही. आपल्या संशोधनाचा व्यापार होऊ दिला नाही. समाजातील गरीबातील गरीब घटकाला, शेतकऱ्याला सुद्धा विकत घेता यावी इतक्या माफक किमतीत वस्तू उपलब्ध व्हावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. आणि जर तुम्हाला आणखीन कोणत्या पाठावरील किंवा विषयावरील व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे लिहा. आता पाहूया MCQs. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1. प्राध्यापक कारवरांच्या कपड्यावर डॅश शिंतोडे उडाले. पर्याय आहेत रंगाचे, पाण्याचे, चिखलाचे आणि याचे अचूक उत्तर आहे चिखलाचे. डॉक्टर कारवरांच्या कपड्यावर चिखलाचे शिंतोडे उडाले. 2. डॅश पिकानं हात दिला तरच येत्या हंगामात हे काम होईल. पर्याय आहेत अ. कापसाच्या, ब. गव्हाच्या, क. ऊसाच्या आणि यातील योग्य पर्याय आहे अ. कापसाच्या. कापसाच्या पिकानं हात दिला तरच येत्या हंगामात हे काम होईल. प्रश्न तिसरा. प्राध्यापक कारवर म्हणाले, इथले लोक एका उत्तम प्रतीच्या डॅश चालतात म्हणायचे.
पर्याय आहेत मातीवरून, ब चिखलावरून, क रंगावरून. आणि यातील योग्य पर्याय आहेत रंगावरून. प्राध्यापक कारवर म्हणाले, इथले लोक एका उत्तम प्रतीच्या रंगावरून चालतात म्हणायचे. चौथा प्रश्न, सृष्टीदेवतेनं त्यांच्या पुढे डॅश उकलून ठेवले होते. कोडे, ब रहस्य, क गणित. यातील योग्य पर्याय आहे ब रहस्य. सृष्टीदेवतेनं त्यांच्या पुढे रहस्य उकलून ठेवले होते. पाचवा अंतिम प्रश्न आहे, प्राध्यापक कारभारांनी आपल्या संशोधनाचा डॅश होऊ दिला नाही. पर्याय आहेत धंदा, ब व्यापार, क उद्योग. आणि यातील योग्य पर्याय आहे ब व्यापार. प्राध्यापक कारभारांनी आपल्या संशोधनाचा व्यापार होऊ दिला नाही. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.